मॅच प्लीज लवकर चालू करा. मॅच चालू करा, मॅच चालू करा प्लीज. रिक्वेस्ट आहे, मॅच चालू करा लवकर. जगदीश बॉईज फिल्डिंग लावून घ्या. जगदीश बॉईज फिल्डिंग लावून घ्या. चला मॅच लवकर चालू करा. डीजे प्लीज, डीजे डीजे वेट. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा. मॅच चालू करा. एक 12वा प्लेअर लगेच पाठवायचा आहे. दोन्ही टीम 12वा प्लेअर पाठवा लगेच. बॅट्समन दोन्ही टीम एक एक प्लेअर पाठवा लगेच. बॅटिंग टीम आलेत, बॉलिंग टीम लगेच प्लेअर पाठवायचंय. चला जाऊयात मॅच कडे. सामना क्रमांक 2. गोलंदाज सज्ज होत आहेत. स्वराज तर सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सलामीचा बॅटर आलाय. स्ट्राईकला आहे चंदन आणि नॉन स्ट्राईक एंडला सिद्धू ही जोडी दाखल होते. थोडं स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचंय. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. थोडं स्पीडअप करा. मॅचला सुरुवात केली जाते. एक जबरदस्त आयोजन, एक मोठी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 20 मिनिटांचा कालावधी. येस, 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. दरम्यानचा पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर वेगावरती स्वार होऊन एक चांगली बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते. खरं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये कुठेतरी साईडम गोलंदाजी आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस साईडममध्ये देखील कुठेतरी बंधनं आली आहेत. पण काही जर उल्लंघन झालं तर पंच आहेत, तो सिग्नल त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवला जाईल. पण आता जर आपण पाहिलं तर एक फेट डिलिव्हर चांगला बॉल पाहायला मिळाला. दरम्यानचा बॉल इथं जर आपण पाहिला तर चुकी करताना पाहायला मिळते. कॉल कम्युनिकेशन चुकलंय. क्रिकेट हेच आहे मित्र, ज्यावेळेस आपण बॅटिंग करत असतो. थँक्यू डीजे. पहिली विकेट आली. नेक्स्ट बॅटर हितार्थ, लेफ्टी बॅटर आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्वराज खामकर. चांगला बॉलिंग ऍक्शन, चांगली बॉलिंग पिचिंग पाहायला मिळते. पहिली ओव्हर सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा नगरीमध्ये. 3 दिवसांचा दिनक्रम असलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला विलेपार्ले नगरीमध्ये पाहायला मिळते. विलेपार्ले विधानसभेमधील असलेले संपूर्ण संघ, 32 संघांचा समावेश त्या संघाला घेऊन असलेले खेळाडू, त्यांच्यासाठी आयोजित क्रीडा स्पर्धा, या विभागासाठी रहिवाशांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानचा बॉल, व्हाईट बॉल घोषणा होते. एक्स्ट्रा बॉल आलाय, एक्स्ट्रा रन आलाय. सामना क्रमांक या वेळेला जर आपण पाहिलं सलगची चुकी होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येतोय. बॅकफुटला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चितच मिळेल. सी बाउंड्रीचं क्रिकेट
3 झोन मध्ये लेग साइड, ऑफ साइड आणि समोरच्या दिशेला आपल्याला बाउंड्री खेळण्याची संधी आहे, चान्स आहे. मोठमोठे गॅप आहे, गॅप शोधावे लागतील. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर थोडासा हलकासा ड्राईव्ह केला प्लेयर येतात तिकडे, सिंगल रन येईल. सुमित भाऊंच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय सुमित तळवणकर साहेब अर्थातच आज जरी क्रिकेटचा आयोजक म्हणून कार्य करत असले तरी मुंबई नगरी त्यांनी देखील त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षे गाजवली आहे. त्यांचा देखील क्रिकेटचा एक वेगळा इतिहास नेहमीच राहिला आहे. कारण मुंबईतील नो बॉलचा कॉल आलाय. कसला नो बॉल दिले सर? साईड आर्म गोलंदाजी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी उल्लंघन झालंय. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की ते अंडरआर्म क्रिकेटमध्ये नावाचंच त्यातच संपूर्ण काही आलंय. अंडरआर्म तुम्हाला 90 अंशाच्या अंतर्गत गोलंदाजी करावी लागते आणि इथे उल्लंघन झालं, पंचाने केलंय दंडित. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, रन मिळणार नाहीये कारण कोणतीही ऍक्शन झालेली नाहीये रन घेण्यासाठी. हा बॉल मात्र डेलिब्रेट काउंट केला जाईल. अर्थातच षटक समाप्ती, रन झालेत 9. एक्स्ट्रा काहीचे बॉल दिले त्यामुळे ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरला 1 ओव्हर 9 रन. 20 मिनिटांचा कालावधी, इनिंग कंप्लीट करणं महत्वाचं आहे. स्पीडअप करायचे, स्पीडअप करायचे. नेक्स्ट ओव्हर रुपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. चला चला स्पीडअप करा. क्रीडा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, सामना क्रमांक 2. आजची रात्र, आजची रजनी केवळ आणि केवळ क्रिकेटसाठी केला अट्टहास, क्रिकेटसाठी केला प्रवास आणि क्रिकेटसाठी घडवणार इतिहास. यावेळेला जर आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन आलाय. मोठमोठे गॅप असल्या कारणाने कुठेतरी फिल्डिंग मध्ये मजबूती आपल्याला पाहायला, फिल्डिंग मध्ये मजबूती ठेवावी लागणार आहे. बाउंड्रीची जी तटबंदी आहे ना ती ओलांडून, ती भेदून कुठेतरी बॅटरला मात्र सीमारेषा पाल करावी लागणार आहे. दोन्ही बाजूला संघर्ष आहे, दोन्ही बाजूला मोठमोठे टास्क आहेत. हेच क्रिकेट आहे. तुझ्याकडे माझ्याकडे समसमान संधी म्हणून पाहिलं जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुझ्याकडे 24 बॉल, माझ्याकडे 24 बॉल, तुझ्याकडे बॅट, माझ्याकडे बॅट, तुझ्याकडे बॉल, माझ्याकडे बॉल, असा दोन्ही डावांमध्ये हा क्रिकेटचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर जर आपण पाहिलं मॅच असेल जय भवानी विरुद्ध चॅलेंजर बॉईज, गावदेवी स्टार विरुद्ध छत्रपती संभाजी महाराज नगर. कॅप्टन आपण कॉन्टॅक्ट करायचं ऑर्गनाइज कमिटीला, पुढच्या संपूर्ण कॅप्टनने कॉन्टॅक्ट करायचे. 4 बॉल रन झाले 13. इकॉनॉमी बॉलिंग पाहायला मिळते. अजूनपर्यंत कोणतीही मोठी स्ट्रोक येऊ दिलेली नाहीये. बॅटरला लॉक केलाय पण बॅटर कितपर्यंत लॉक राहील, कधी मात्र आपली भूमिका इरादे स्पष्ट करणार, इरादे स्पष्ट करतो आणि करतो. इथे मात्र विकेट आलाय, बॉक्स आउट. नेक्स्ट बॅटर जर आपण पहिला अनिकेत येतोय. चांगली बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते, चांगला बॉलिंगचा टप्पा पाहायला मिळतोय, चांगली धावसंख्येला कंट्रोल केलंय आतापर्यंत. ओमकार विरुद्ध जगदीश 11, 2 संघांमधून सुरू असलेली मॅच. पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षकांची अगदी अफाट गर्दी. लेग साइडला हलकासा खेळत आहेत. सिंगल धाव निश्चित मिळेल, 1 रन पुढे जाईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती झाले. 2 ओव्हर नंतरची धावसंख्या 14 रन झालेत. उर्वरित अजूनही पहिल्या डावाचे 12 बॉल बाकी आहेत. निलेश गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. 24 बॉलचा खेळ, 24 बॉल मध्ये जे काही करायचं बॅटिंग करावं लागणार आहे, जे काही रन जोडायचे आहेत ते तुम्हाला 24 बॉल मध्ये जोडावे लागणार आहेत. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत, बॉल निघून जातोय, फरार होतोय. आली आहे बाउंड्री, बॉल जातोय लॉंग ऑफच्या बाहेर, येतोय चौकार. 4 चौकार.
चौकाराने मात्र स्वागत केले, चौकाराने सुरुवात केली, धावांची प्रगती होते, चौकाराने पुढे जातोय, 2 ओव्हरला धावसंख्या कमी होती, येणाऱ्या 2 ओव्हरला धावांची प्रगती केली जाणार, येणाऱ्या 2 ओव्हरला कुठेतरी 40 पर्यंत धावसंख्या जाते का, यासाठी मात्र या बॅटरची धडपड आपल्याला पाहायला मिळते. 40 एक धावसंख्या जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला मॅच राहील. पुन्हा 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 स्टिपवून घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कशा प्रकारे बॅटर आउट झालेत. विकेट येतोय. नेक्स्ट बॅटर बंटी आलेत. एक बाउंड्री आली होती या अगोदरच्या बॅटरने पण कुठेतरी विकेट दिली आणि पुन्हा नेक्स्ट बॅटर येतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट आलाय, माघारी जातील. हॅलो, थँक्यू. नेक्स्ट बॅटर जर आपण पाहिलं दत्ता, वय वर्षाचा विचार केला तर मला वाटतं एक 45 वय देखील ओलांडले, पण आजही ती जिद्द, ती आवड, ते प्रेम क्रिकेटचं आणि त्या मैदानामध्ये ते दाखल. दत्ता फटका फसलाय, पण खऱ्या अर्थाने दत्ताने मात्र कुठेतरी मैदानामध्ये जाण्याचं आजही धाडस दाखवलं. कौतुक आहे. विकेट येतोय. हॅट्रिक मात्र पाहायला मिळते, हॅट्रिकची संधी मात्र मिळाली आहे. कुठेतरी विकेट आलेत, धावसंख्येला कंट्रोल केलंय, पण धावसंख्येची प्रगती करणं महत्वाचं आहे आणि त्यासोबतच आहे ना विकेटवरती सातत्य ठेवणं महत्वाचं आहे. विकेट जर दिलात ना, धावसंख्या जी आहे ती आणखी घसरती होईल आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी एक वेगळी चालना मिळेल. पण धावांची प्रगती करावी लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा कॉल, फेकी फेकी, चुकी 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 आणि तिकडे नाराजगी. हे आहे क्रिकेट. क्षणात होत्याचं नाही तर घडणारं म्हणजे खेळ म्हणजे क्रिकेट. विकेट होता, चान्स होता, कुठे फेकी करू, या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र बॅटर सेफ झालाय. नो बॉलचा कॉल आलाय. स्क्वेअर लेगला खेळलेत, सिंगल आलाय. 5 बॉल रन झालेत 20. लेफ्टी बॅटरचा एक वेगळाच अंदाज असतो, एक वेगळाच ऍडव्हान्टेज राहिलाय. अधिराज्य गाजवले लेफ्टी बॅटरने. जागतिक क्रिकेटमध्ये देखील आपण अशी अनेक नावं घेऊ शकतो. स्टेपवून घेण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला बॉल जातोय, सिंगल रन आलाय. लेफ्टी बॅटर जर आपण म्हटलं तर भारतीय संघाचाच आपण म्हणू शकतो युवराज सिंग, ज्याची कारकीर्द, ज्याचा इतिहास, ज्याने घडवलेले मोठमोठे विक्रम. काय बॅटिंग करत आहे. म्हणजे लेफ्टी अनेक बॅटर आहेत ज्यांचा एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. षटक समाप्ती. रन जर आपण पाहिलात 3 ओव्हर 21, शेवटची ओव्हर. पुन्हा एकदा गोलंदाज आहे स्वराज, संघासाठी 4थं वैयक्तिक, दुसरं. या वेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळलेत, सिंगल मिळतोय. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. या वेळेला जज करत होते, जजमेंट फसलंय. जज करणं देखील कौशल्य म्हटलं जातं. एखादं जजमेंट जर तुमचं फसतं तर डॉट बॉलला सामोरं जातं आणि एखादं जजमेंट जर सक्सेस होतं तर निश्चितच एक्स्ट्रा रन मिळतो. लेग साईडला पुन्हा एकदा मिडॉनला खेळलेत, लॉंग ऑफला बॉल जातोय, सिंगल येईल. 3 बॉल अजूनही बाकी, 23 रन. धावसंख्येला कंट्रोल, ब्रेक केलीये, आटोक्यात ठेवलीये धावसंख्या. टॉस जिंकला, बॅटिंगचा डिसिजन घेतला, पण पहिल्या इनिंग मध्ये तशी पाहता अजूनही बॅटिंग सार्थकी ठरलेली नाहीये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला गेलेत, सिंगल येतोय. 4 बॉल 24,
लास्ट टू बॉल, टू गो. हो हो, वेग 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 वेग, भन्नाट वेग, फेकी केली आहे. नॉन स्ट्राईक एंडला विकेट आलाय. स्ट्राईक एंडचा नाराज झालाय. एखादा रन जरी अजून जोडता आला असता म्हणून नाराजगी पाहायला मिळते. विकेट. थँक्यू. शेवटचा बॉल अक्षय. शेवटचा बॉल इनिंगचा. गॅप मध्ये गेले. काय फिल्डिंग आहे, लाजवाब, जबरदस्त. पण तिकडे प्रयत्न चांगला होता, बॉल थांबवला जणू काय असं भासवलं, पण बाउंड्री आली आहे. पण एफर्ट साठी एकदा मात्र दाद दिली पाहिजेत. बाउंड्री आली आहे. 4 रन पुढे जातील. 28 आणि 29चा पाठलाग करायचा आहे. हॅलो, थँक्यू. थँक्यू डीजे. चला, फर्स्ट मॅच मॅन ऑफ द मॅच उदय. आपण आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. उदय, उदय प्लीज या. उदय, आपण आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. पहिली मॅच आपली मॅन ऑफ द मॅच राहिली होती. आकर्षक डिझाईन केलेलं टी शर्ट मात्र दिलं जाईल. उदय बॉईज, उदय प्लीज थोडं लवकर यायचंय. उदय कुठे आहेत? आपण नाहीये का? कोण असेल प्रतिनिधी त्यांचा, प्लीज घेऊन जा टी शर्ट. डीजे वेट, डीजे वेट, डीजे वेट. उदय या, उदय या. उदय यांना मॅन ऑफ द मॅच दिली जाते. व्हेरी फर्स्ट मॅच. तिकडे आपण मॅचची तयारी करायची. सेकंड इनिंग, सेकंड इनिंग फिल्डिंग लावून घ्या. विजय सर, मॅचला आपण तिकडे स्टार्टअप करू शकता. सन्माननीय देवळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते उदय यांना. सो वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन उदय. थँक्यू. आणि त्याचबरोबर उपस्थित सन्माननीय हर्ष पाटील साहेब यांना सन्मानित करते आपल्या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सुमित तळवणकर साहेब. हॅलो, एक युवा नेतृत्व या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय हर्ष पाटील साहेब, मनपूर्वक हार्दिक आपले स्वागत, आभार. आपण या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने उपस्थित झालात, पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. हॅलो, थँक्यू. थँक्यू डीजे. 29 धावांचा पाठलाग. सेकंड डावाला सुरुवात होते. लक्ष घ्यायचं कमी राहिलंय. धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. संघर्ष दोन्ही संघाच्या वाटेला आहे. कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमला जर आपण म्हटलं तर 24 बॉलमध्ये 29 धावाचं समीकरण कदाचित इझिली ओपन होऊ शकतं, पण असं नाहीये. जर बॉलिंग अटॅक वरती जर चांगला टप्पे असेल, चांगली पिचिंग केली, फिल्डिंग अटॅक मजबूती असेल, तर या मॅचला, लोअर स्कोरिंगच्या मॅचला देखील थांबवता येऊ शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा लोअर स्कोरिंगच्या मॅच फाईट होताना पाहायला मिळाल्यात. मॅचला होते सुरुवात. बॅटर नेम, बॅटिंग टीम जय आणि ओमकार. तर बॉलर आहेत, बॉलर नेम काय? बाउंड्री प्लेयर चंदन. फुल टॉस बॉल. पहिल्याच बॉलवरती घेतलाय समाचार. पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या बाहेर. चौकार आलाय. जबरदस्त पहिलाच बॉल आणि पहिलीच बाउंड्री. सुरुवात होते. 4 धावा कमी केल्यात. आता अजूनही
25 धावांचा पाठलाग. फुल टॉस पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या बाहेर. चौकार. ओमकार चौकारांचा ठरतोय कलाकार. काय जबरदस्त पहिल्याच 2 बॉलला मात्र चौकार पाहायला मिळाले ओमकारकडनं. सलगचे 3 चौकार. सुपर. तीन चौकार मारणारा ओमकार मात्र या क्रीडा नगरीमधील विश्व विक्रमी चौकाराचा ठरतोय. या वेळेला जर आपण पाहिलं तर दत्ता आहेत तिकडे, दत्ता भाऊ आहेत तिकडे. बॉल हातात गेलाय पण ओमकारने मॅच आता मात्र इझी केली आहे. 13 रन झालीत. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले प्लेयर आहेत. कॅप्टन होते ओमकार होते तिकडे. 1 रन आलाय. 1 टू गो. शेवटचा बॉल. रन झाले 14. रिवर्स खेळलेत. पुन्हा एक सिंगल रन. षटक समाप्ती 15 रन. अजून जर आपण पाहिलं तर पाठलाग करावा लागणारे 18 बॉल आणि 14. समीकरण इझी केलंय. क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना काय हवं असतं तर प्रेक्षकांना अशाच प्रकारचं काहीतरी आयोजन हवं असतं. एक निमित्त हवं असतं. ती एक क्रीडा स्पर्धा कोणतंही आयोजन असो, प्रेक्षक राजा असतो त्या मैदानाचा. आणि तो प्रेक्षक राजा आज इथे या नगरीमध्ये आवर्जून दाखल झालाय. मनपूर्वक स्वागत आहे. 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा अशीच एन्जॉय करा. 3 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक आपल्याला घडामोडी आपल्याला इथे घडताना पाहायला मिळणार आहेत. अनेकांच्या चुका पाहायला मिळणार. अनेक जण त्या चुकांमधून सुधारताना पाहायला मिळणार. अनेकांची नाराजगीचे सूर पाहायला मिळणार. अनेकांचे आनंद पाहायला मिळणार आणि अनेकांच्या चेहऱ्यावरचं दुःख देखील पाहायला मिळणार. पण क्रिकेट हा खेळ असा आहे ना मित्र हो. यावेळेला जर आपण पाहिलं लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेट या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना नावलौकिकी मिळवून दिली आणि त्यासोबतच क्रिकेटमुळे आपल्याला आयुष्यामध्ये नवनवीन मित्र देखील मिळालेत आणि त्या क्रिकेटला घेऊन आज आपण पुढे चाललोय. सुमित भाऊंनी देखील सांगितलं की मी देखील बरीच वर्ष क्रिकेट खेळत आलो आणि आता अलीकडे क्रिकेटचं आयोजन करणं माझं देखील एक कुठेतरी अट्टास राहिलंय. कारण जे क्रिकेट मी त्या काळामध्ये खेळत होतो ते माझ्या विभागातील स्थानिकांसाठी आयोजित करण्यामागे मला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो आणि ते आयोजनाचा शिवधनुष्य मात्र सुमित भाऊंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. रन जर आपण पाहिलात तर रन झालेत 17. 2 बॉल 17. स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल. प्लेयर आहेत तिकडे. सिंगल मिळेल. हा बॉल मात्र ग्राह्य धरला जाईल. बॅटर रेडी पोझिशनला नव्हते. सलामीचे 2 बॅटर आहेत. एक कमी धावांचं लक्ष आहे पण अगदीच चांगली बॅटिंग करतात. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. डबल स्ट्रोक लागलाय बॅटला. लेग साईडच्या दिशेने खेळत होते. सिंगल आलाय. 4 बॉल झालेत. 19 रन. नाईस स्ट्रोक यार. नो चान्स. लाजवाब करारा. नेत्रदीपक. बॉल निघून जातोय. फरार होतोय आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार. तेवीस रन. स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न. काही गरज नव्हती. अगदीच आता मात्र एवढी इझी मॅच होती पण ओमकार कुठेतरी मॅच लवकर फिनिश करण्याच्या मूड मध्ये होते. पण चांगली बॅटिंग केली ओमकारने. एकदा ओमकारसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 3 चौकार मारलेत त्याने. जबरदस्त बॅटिंग केली आहे. चला चला टीम मीटिंग नको. स्वराज नेक्स्ट बॅटर.
नेक्स्ट बॅटर नॉन स्ट्राईक एंडला स्वराज येत आहेत, तर बॉलर आहेत सेकंड ओव्हर हितार्थ. अवघ्या 6 धावांचा पाठलाग करायचंय. 12 बॉल 6 रन डिफेन्स करणं काहीच कठीण आहे, पण पाहूयात कितपर्यंत संघर्ष केलं जाईल. ओहो नाईस बॉल, पहिला बॉल तर आलाय. 12 बॉल 12 जरी असते तरी मॅच बघायला मजा आली असती, कदाचित चेंज देखील करू शकले असते, पण 12 बॉल 6 कितपर्यंत संघर्ष केला जाईल. फुलटॉस बॉल टॅप केलाय, लॉंग ऑफ प्लेअर आहे, फेकी करतील, हिट लागेल काय. क्रिकेटमध्ये तुमचे बरेच गोष्टी महत्वाच्या राहतात. आलेला बॉल प्रॉपर थ्रो देणं, तुमचा हिट देखील महत्वाचा राहतो. स्वीप केलेत, थोडासा बाजूला झालेला, पण बॉल थांबवलाय, रन आलाय. काही मोठी मॅच नाहीये, काही मोठ्या स्ट्रोकची गरज नाहीये, इझिली मॅच आहे आता. 4 अवघ्या धावांची गरज आहे. स्टेपवरून केलेत, फटका फसलेला तिकडे, हिट 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 आणि म्हटल्याप्रमाणे हिट देखील महत्वाचा आहे आणि आलाय रन आउट, विकेट. चला यानंतर विनिंग टीम टॉस केलं जाईल लगेच. उदय बॉईज आपण रेडी राहायचे. चालू सामन्याचा विजेता संघ टॉस होईल, मॅच कंटिन्यू होईल. नेक्स्ट बॅटर नॉन स्ट्राईक एंड निलेश. खोलव्या टप्प्याचा बॉल, सिंगल रन, आणखी 1 रन कमी झालाय, आणखी 3 धावांचा पाठलाग. बघता क्षणी आता मात्र विजय मिळवला जाणार आहे, तो जगदीश 11. हा संघ विजय आणि विजय त्यांच्या वाट्याला येतोय. नाईस 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 फिनिश, मॅच कंप्लीट झाली आहे आणि अभिनंदन. हॅलो हॅलो, सो मॅन ऑफ द मॅच निलेश. निलेशला मॅन ऑफ द मॅच जातोय. निलेश आपण या.